नमस्कार. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती जे इस्लामिक अतिक्रमण झालं होतं त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं गेले 23 वर्ष आम्ही लढा त्या ठिकाणी देतोय. आणि ह्या लढ्यातली शेवटची मागणी म्हणजे अफजल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर भविष्यात पुन्हा कधीही उदात्तीकरण होऊ नये यासाठी अफजल खान वधाचं शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी आम्ही मागणी केली होती. त्या मागणीनुसार अफजल खान वधाचं शिवप्रतापाचं भव्य दिव्य शिल्प हे तयार झालेलं आहे, परंतु अद्याप त्या ठिकाणी चौथरा बनवलेला नाही. प्रत्येक वेळेला सरकार त्या ठिकाणी आचारसंहिता, निवडणुका याचं कारण सांगतंय आणि पावसाळा याचं कारण सांगून ते अफजल खानाच्या वधाचं शिल्प उभा करायला टाळाटाळ करते. याच्या विरोधामध्ये 4 नोव्हेंबर मंगळवार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं व सर्व शिवभक्तांच्या वतीनं, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्या ठिकाणी निदर्शनं करण्यात येणार आहेत. व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्यासमोर तयार केलेलं राज्यातल्या सरकारनं शिवप्रतापाचं अफजल खान वधाचं शिल्प ताबडतोब बसवा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात येणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं या निदर्शनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतो.